हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत मिस्टर DIYमध्ये. आणि इथं का आलो तर आपल्यासाठी जे हळदी कुंकाचं आपल्याला जे वाण घ्यायचं आहे तर त्याचे ऑप्शन आज आपण इथं बघणार आहोत. आणि एक इथं मस्तपैकी असा क्लिअरन्स सेल लागला आहे, 70% ऑफ आहे. तर तुम्ही तुमच्या घराजवळील एखाद्या आउटलेटवर नक्की व्हिजिट करा. आता सुरुवातीलाच त्यांनी असे छान किचन्स लावले होते आणि 20 रुपयांपासनं 25 रुपयांपासनं याची स्टार्टिंग होती. प्राईस सगळ्यांचे वेगवेगळे होते, परंतु व्हरायटीज भरपूर होत्या. आणि क्लिअरन्स सेलमध्ये यांनी अशा बऱ्याचशा हार्डवेअर आणि खूप साऱ्या गोष्टी अशा समोरच ठेवलेल्या होत्या. तर आता इथं बघू शकता तुम्ही 5 रुपयांपासनं इथं गोष्टी तुम्हाला या सेलमध्ये घ्यायला भेटतील. आता हे जे प्लग होल्डर होतं तर ते 2 पीस होते, फक्त 5 रुपयाला होतं. आणि हे जे हँडल्स असतात आपलं ड्रेसिंग टेबल किंवा कुठल्या एखाद्या कबर्डचं, हे तर फक्त 7 रुपयाला त्यांनी ठेवलेलं होतं. वेगवेगळे कलर शेड होते, मेटल किंवा कॉपरचे वगैरे, गोल्डनचे. मी 1-2 घेतले, माझ्या ड्रेसिंग टेबलचे तुटलेलं होतं तर. आणि साईज तुम्हाला जर माहीत असेल तर हे खूप परवडण्यासारख्या अशा ह्या गोष्टी होत्या. आणि त्याचबरोबर जे आपल्याला घरात कामी येतील किंवा हे इथं इयरिंग्स किंवा जे आपले कुर्तीजला, जेंट्सच्या कुर्तीला पण ब्रोचेस लावतो, तर तेही खूप स्वस्त असे 10-11 रुपयांमध्ये ह्याचे सेट्स होते. नॉर्मली आपण बाहेर घ्यायला गेलो तर 100 रुपयाला वगैरे 1-2 पीसेस मिळतात, परंतु इथं फक्त 11 रुपये, 10 रुपये अशा प्राईजला त्यांनी हे क्लिअरन्समध्ये ठेवलेले होते. तर ह्या गोष्टी पण तुम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून देऊ शकता किंवा असे पिन्स असतात, हेअर क्लिप्स असतात, इयरिंग्स असतात किंवा लहान मुलींचे हे जे हेडबँड्स आहेत हे खूप स्वस्त आणि सुंदर होते. आता हा क्राऊनचा हेडबँड, हा तर बाहेर गेलं तर आपण 150 ते 200 रुपयाला मिळतो, परंतु अगदी इथं 25-30च्याच रेंजमध्ये तो होता. अशा छान छान गोष्टी त्यांनी सेलमध्ये ठेवलेल्या होत्या. किंवा हे जे हेडबँड्स असतात, बोज असतात, तर हेही खूप सुंदर आणि स्वस्त असे होते. आता हा इयरिंग्सचा सेट, एक कानातलं घ्यायला गेलं तर आपण 10 ते 15 रुपयाला घेतो, इथं 25 रुपयाला 5 ते 6 कानातल्यांचा सेट मिळतो. तर असं पूर्ण हा सेटही तुम्ही हळदी कुंकाला आपल्या मैत्रिणींना वाण म्हणून देऊ शकता. आणि इथं लहान मुलांचे मास्क होते, खूप सुंदर क्वालिटी होती. तर हे पण यांनी फक्त 17 रुपयाला होते. असे बाहेर हा घ्यायला गेला तर 50 ते 100 रुपयाला हा एक मास्क येतो. आणि हाही तुम्ही ह्यातली मोठी साईज तुम्ही आपल्या ह्याच्यासाठी वाण म्हणूनही देऊ शकता. आता इथं हे आयलॅशेसचे पॅड होते, हे फक्त 11 रुपयाला, त्यात 5 ते 6 असे त्याचे सेट्स होते. तर हे बाहेर गेलं तर आपल्याला बरेचसे 50 ते 80 रुपयाच्या रेंजमध्ये येतात. आणि सिलिकॉनचे होते, खूप सॉफ्ट असे. म्हणजे तुम्ही यात आपले आयलॅशेस जे असतात ते खूप व्यवस्थित ठेवू शकता. बाहेर जायचं असेल तर कुठेही कॅरी करू शकता. किंवा हे जे असे चेन्स, इयरिंग्सचे सेट्स, तर हे पण खूप सुंदर होते. तर हाही आपल्या वाणाचा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. किंवा हे जे स्टँड असतं की आपण गरम भांडं कट्ट्यावर डायरेक्ट न ठेवता ह्याच्यावर ठेवतो, तर ह्यावरती पण ऑफर होती. आणि हे वेट टिश्यूज होते, तर हे पण 25 रुपयाला होते. अशी नॉर्मली हे 40 रुपयाला पॅकेट असतं आणि इथं फक्त त्यांनी ऑफरमध्ये 25 रुपयाला ठेवलेत. तर हे पण तुम्ही मैत्रिणींना आपल्या वाण म्हणून देऊ शकता. मोठं त्यातलं पॅकेट होतं ते 45 रुपीजला होतं. किंवा सॅनिटरी पॅड्स असतील तर हेही आपलं यूज होतं, अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. आणि इथं क्लचेसचे तर बापरे, खूप साऱ्या अशा व्हरायटीज होत्या. तर घेईल तसं होतं, म्हणजे अगदी 25 रुपयांपासनं तर 100 ते 150 रुपयापर्यंत. परंतु क्वालिटी आणि डिझाईन्स, व्हरायटीज खूप सुंदर होत्या. तर यातल्या पण तुम्ही काही निवडून चूज करून वाण म्हणून देऊ शकता. लहान मुलींसाठी पण इथं खूप छान असे क्लिपचं कलेक्शन होतं. आणि त्याचबरोबर हे जे कोरियन क्लिप्स असतात तर त्याचे पण खूप सुंदर असे सेट्स होते. तर ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आणि असे जे बो असतात तर त्यातही खूप व्हरायटीज होत्या. हल्ली त्याची फॅशन पण आहेत. किंवा हे छोटे जे रबर्स असतात तर त्या रबर्सच्या अशा बॉटल्स, तर त्या पण सुंदर होत्या. म्हणजे आपल्याला नेहमी घरात कशा ना कशासाठी तरी लागतातच, तर हे पण एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. किंवा हे छोटे छोटे जे रबर बँड्स असतात तर तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.
जे आपण डेलीला ब्लॅक कलरचे रबर बँड्स वापरतो त्याचे पण इथं असे छान सेट्स होते, तर तेही एक ऑप्शन आहे. आणि नंतर जे आपले हेडबँड्स असतात तर त्यातही इथं भरपूर अशा व्हरायटीज होत्या. हल्ली आपण लहान मुली असो किंवा मोठ्याही स्त्रिया आपण हे यूज करतोच, तर तेही एक वाणाचा ऑप्शन म्हणून तुम्ही देऊ शकता. आता हे झालं सगळं हेडबँड वगैरे, आणि काही घरात लागणारे असे हे सेलो टेप्स असतात किंवा वेगवेगळ्या काही चिकटपट्ट्या आपल्या, तर त्याही आपल्याला बऱ्याच वेळेस घरात उपयोगी पडतात. तर ह्याही आपल्याला वाणाचं ऑप्शन म्हणून तुम्ही त्या देऊ शकता, आणि त्या बघा नक्कीच तुमच्या मैत्रिणींच्या कामी येतील. शिवाय हे जे असे छोटे इन्व्हलप्स असतात, स्टेशनरीचं सामान असतं किंवा असे छोटे छोटे पाऊच किंवा लहान मुलांचं आर्ट क्राफ्टचं जे सामान असेल, तर हे पण तुम्ही वाणात देऊ शकता. हे छोटे जे असे पाऊच आहेत, तर हे तर आपल्याला मुलांना तर यूज होतातच, परंतु ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा आपल्याला ऑफिसमध्ये पण आपलं पेन पेन्सिल किंवा जी काही छोटी आपली स्टेशनरी असेल ते ठेवायला कामी पडतं. किंवा प्रवासाच्या वेळेस आपलं जे काही मेकअपचं सामान असो किंवा आपल्या ज्या काही गोष्टी असतील ब्रश पेस्ट वगैरे अशाही ह्यात तुम्ही कॅरी करू शकता. म्हणजे एक वेगळं ऑर्गनायझर असं घ्यायची गरज नाही. हे पाऊच तुम्ही वेगवेगळे केले तरी ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं हे व्यवस्थित असं सगळं मॅनेज होतं. त्यानंतर इथं काही असे बॉटल्सचे कलेक्शन होते. सुंदर बॉटल होत्या. 20 ते 25 रुपयांपासून स्टार्टिंग होती. घेईल तशा मोठ्या साईजमध्ये पण खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्याकडे होतं. आणि कलरफुल एकदम अशा बॉटल्स होत्या, आणि अशा व्हाईट ट्रान्सपरंटमध्ये पण यांच्याकडे 3-4 डिझाईन्स होत्या. तर ह्या आपल्याला डीमार्ट किंवा बाकी कुठं इथं मिळत नाही, फक्त मिस्टर DIYमध्येच आपल्याला अशा ह्या बॉटल्स भेटून जातात. तर ह्याही चांगलं एक ऑप्शन होतं. लहान मुलांचे असे सिपर्स वगैरेही होते, त्यातही बरेचसे व्हरायटीज होत्या. असे काही कार्टून्सचे किंवा फ्रूट्स वगैरेचे हे सुंदर असे बॉटल्स होत्या, की लहान मुलं कसं जरा अट्रॅक्टिव्ह अशा वस्तू असल्या तर पाणीही पितात किंवा काही आपल्याला सरबत वगैरे त्यांना काही द्यायचं असेल तर तेही ते आवडीने पितात. तर अशा ह्या बॉटल सिपर्सचे आहे ना मस्त अशी इथं व्हरायटीज होत्या. आता हळदी कुंकाला आपण बऱ्याच जणी काचेच्या बरण्या वापरतो, तर त्या काचेच्या बरण्यांच्या पण इथं खूप सुंदर अशा व्हरायटीज होत्या. असे जार पण होते, आणि छोट्या छोट्या साईजच्या म्हणजे 30 ते 35 रुपयांपासून स्टार्टिंग होईल अशा ह्या बरण्या होत्या. मोठ्या साईजच्याही होत्या, आणि त्याची झाकणंही असे खूप सुंदर असे डिझाईनचे होते. क्वालिटीही चांगली होती. त्याशिवाय असे कॉफी मग असतात, ह्यात पण खूप सुंदर व्हरायटीज होत्या. तर हे पण तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. म्हणजे उपयोगी गोष्टी आहेत, त्याचा उपयोग होऊ शकतो. तर इथं सुंदर असं आणि खूप क्यूट कलेक्शन मिस्टर DIYमध्ये आलेलं होतं. प्लॅस्टिकमध्ये इथं हे जे कॉफीचे मग होते, त्याचबरोबर असे चिनी मातीचे जे येतात, तर त्यातही खूप सुंदर असं कलेक्शन होतं. मोठ्या साईजचेही होते आणि मीडियम साईजचेही होते. डिझाईन्सही खूप सुंदर होत्या. तर हे पण एक तुम्ही ऑप्शनमध्ये घेऊ शकता. त्याशिवाय असे छान छान बाउल्स होते. त्यातही मोठी छोटी अशी साईज होती. खूप सुंदर क्वालिटी होती आणि कलरही सुंदर होते. तर हे पण तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. अशा प्लेट्स होत्या. आता ह्या प्लेट्सची खूप फॅशन आहे, तर त्याही होत्या. शिवाय जे आपले सर्विंग ट्रे असतात, तर त्यातही अगदी 25 ते 30 रुपयांपासून स्टार्टिंग होती, आणि मोठे मोठे असे हे ट्रेज होते. तर त्याची पण डिझाईन्स क्वालिटी खूप सुंदर अशी होती. आता हे जे भांड्यांचं सेक्शन पाहिल्यानंतर येतो की जिथं आपल्या छोट्या छोट्या गरजेच्या गोष्टी असतात. आता इथे मिरर आहेत, तर आपल्या जे पर्समध्ये क्लचेसमध्ये बसतील असे खूप सुंदर छोटे छोटे मिरर्स होते. तर तेही खूप छान एक ऑप्शन आहे, प्रत्येक लेडीजला कामी येईल असा. आणि नंतर यांची जी ज्वेलरी कलेक्शन आहे तर तेही खूप अप्रतिम, म्हणजे कोरियन स्टाईलमध्ये जास्त करून ह्यांची ज्वेलरी आहेत. काही आपले ट्रेडिशनल इयरिंग्स वगैरे पण होते, आणि रिजनेबल प्राईस होतं. म्हणजे आपण बाहेर कुठंही एखादं कानातलं घेतलं तर ते 15 ते 20 रुपयाला आपल्याला मिळतं, परंतु इथं
₹25 रुपयांपासनं ₹35, ₹55, ₹54 असे सेट्स होते आणि त्यात 5 ते 6 जोड असे पूर्ण ते पॅक होतं. तर हे पण तुम्ही आहे ना मैत्रिणींना तुमच्या हळदी कुंकाला वाण म्हणून देऊ शकता. आणि गळ्यातले पण छान असे लॉकेट्स वगैरे होते. तर हेही ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता हा कानातल्यांचा सेट्स आहे. तर खूप सुंदर असं कानातल्याचं ह्यात कलेक्शन होतं. एक कानातलं आपण सुट्टं घ्यायला घेतलं तर ते महागच पडतं, परंतु इथं हे जे असे पूर्ण पॅकेट होतं तर ते खूप रिजनेबल वाटलं. किंवा लहान मुलांसाठी पण असे जे कार्टून्सचे कानातले होते त्याचंही कलेक्शन सुंदर होतं. तर हा पूर्ण सेटच तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. तर त्याचबरोबर असे काही छान पेंडंट होते, युनिक होते, कोरियन स्टाईलशी रिलेटेड. नंतर कोममध्ये पण इथं भरपूर अशा डिझाईन्स होत्या. किंवा आपलं जे काही जी ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स असतात तर ते पण खूप सुंदर होते. नेल आर्टशी रिलेटेड सामान पण होतं, तर त्यालाही तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. आणि प्राईज ही काहींची जास्त वाटली मला, काहींची आपल्या ठीकठाक अशी होती. तर ह्या गोष्टी अशा तुम्ही वाणामध्ये नक्कीच देऊ शकता आणि त्या वापरल्याही जातील. नंतर इथं असे छोटे छोटे प्लास्टिकचे डबे होते आपल्याला फ्रीजमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी. तर त्याचं पण कलेक्शन खूप सुंदर होतं. किंवा हे जे असे स्ट्रेनर वगैरे आपल्याला ओट्यावरती काही ठेवण्यासाठी किंवा चपात्या वगैरे ठेवण्यासाठी किंवा ॲप्रॉन जे असतील तर ह्यातही खूप सुंदर कलेक्शन होतं. रोजच्या वापरात आपल्याला किचनमध्ये आवश्यक पडतील अशा भरपूर गोष्टींची इथं व्हरायटीज होती. आणि हे छोटंसं मिनी हँड ब्लेंडरही खूप चांगल्या क्वालिटीचं होतं. सॉस वाढण्यासाठी असे छोटे छोटे प्लॅटर्स होते, तर हे पण खूप सुंदर ह्याचा सेट होता. तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना ह्या मिस्टर DIYमध्ये आपल्याला खूप चांगल्या भेटतात, रिजनेबल प्राईजमध्ये असतात. आता ह्या स्टीलच्या स्ट्रॉ पण, प्लॅस्टिकचे स्ट्रॉ तर आता आपण वापरणं शक्यतो बंदच केलं आहे. आणि ह्या खूप चांगल्या स्ट्रॉ अशा आहेत. त्यासोबत तुम्हाला तो क्लिनिंगचा ब्रशही येतो. नंतर इथं स्पूनचं भरपूर कलेक्शन होतं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याचबरोबर आपले काही स्पॅच्युलास वगैरे येतात, तर त्यावरती पण बरीचशी ऑफर चालू होती. किंवा जे आपल्या चहाच्या गाळण्या असतात तर त्याची पण क्वालिटी चांगली होती आणि त्यावरही ऑफर चालू होती. तर अशी ही भांड्यांमध्ये पण बऱ्याचशा इथं व्हरायटीज होत्या. आता हे जे बॉडी स्क्रबर असतात तर हे बाहेर घ्यायला गेलं तर आपण 50 ते 80 रुपयांपर्यंत तर चांगल्या क्वालिटीचे येतात. तर तीच क्वालिटी इथं फक्त 29 रुपयाला होते. खूप सुंदर असे कलेक्शन होते, ज्याची क्वालिटी खूप सुपर होती. तर हे पण क्लिअरन्स सेलमध्ये लावलेत आणि हा पण एक बेस्ट ऑप्शन तुम्ही वाणाचा म्हणून देऊ शकता. आणि हा रोजचा आपला यूज होतोच. त्याशिवाय अशी साबणांचे असे केस पण होते, तर ते पण एक बेस्ट ऑप्शन होता. काहींची प्राईस थोडी हाय होती, परंतु क्वालिटी वगैरे डिझाईन्स ह्याच्या सुंदर होत्या. किंवा असे कॉर्नरचे जे काही सेट्स असतात, ऑर्गनायझर असतात, तर ते पण इथं भरपूर असे होते. किंवा क्लिनिंगचे ब्रश असतील. आता हे जे 3 ब्रश येतात वायरचे, तारेचं असं कॉपरचे वगैरे असतात, तर हे पण खूप यूज होतात. म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी गॅसच्या भोवती क्लीन करण्यासाठी. आता हा जो बॉटल क्लिनिंगचा ब्रश होता तर हा पण खूप रिजनेबल प्राईसमध्ये होता. तर ह्या अशा गोष्टी आहेत ना की थोडासा वेळ काढून तुम्ही पाहिलं तर मिस्टर DIYमध्ये तुम्हाला चांगल्या भेटून जातील. त्याशिवाय स्क्रबर्स असतील की आपल्या काही क्लिनिंगचे सगळं सामान असेल, तर हे पण खूप रिजनेबल अशा रेटमध्ये होतं आणि यूज होईल असं. तर ते पण तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. आता इथं हे सिंक ऑर्गनायझर होतं, म्हणजे आपली घासणी वगैरे जी असते ओली तर ती ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थित सिंकमध्ये निथळून जातं. तर हे पण अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. तर आता हे सिल्वर आणि गोल्डन असा स्क्रबर होता. तर आपली काचेची भांडी असतील, म्हणजे सॉफ्ट होता हा. किंवा काही आपली अशी भांडी असतात की आपल्याला त्यावरती खूप रॅशेस चिरा वगैरे नको पडायला,
तर त्यासाठी हे असे स्क्रबर खूप चांगले राहतात। किंवा तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर त्यातही तुम्हाला इथं खूप सुंदर असे डेकोरेटिव्ह आयटम मिळतील। अगदी त्याच्या खतांपासून इथं त्याचं सगळं सामान होतं। आणि हे छोटीशी बकेट वगैरे तर ही पण खूप सुंदर वाटते। आणि जे आपले काही हार्डवेअरशी रिलेटेड असतील घरातले तर त्यावरती पण क्लिअरन्स सेल चालू आहे। तर तिथंही तुम्हाला खूप सुंदर असं सामान भेटून जाईल की अचानक काय होतं, कधी आपलं एखादं प्लंबिंगचं वगैरे काम पडतं, मग नंतर बाहेरून खूप महागात ना त्याचे पार्ट्स आणा हे करा। तर अशा इथं ऑफरमध्ये खूप रिजनेबलमध्ये ह्या प्रत्येक गोष्टी इथं होत्या। जे सिंकशी, पाईपशी, नळाशी काही रिलेटेड गोष्टी असतील अगदी म्हणजे 10 ते 11 रुपयांपासनं याची सुरुवात होती। आणि नंतर छोटे छोटे आपले काही पेंटिंगचे ब्रशेस असतील तर ते पण होते। असे हार्डवेअरचे जे सामान होतं तर त्यात भरपूर व्हरायटीज आणि ऑफर्स जास्त होत्या। त्यानंतर इथे जे नॅपकिनचं कलेक्शन होतं हे पण खूप सुंदर होतं। तुम्ही सिंगल किंवा ह्याचा जो काही सेट येतो असा घेतला तरीही वाहनाला तुम्ही ते देऊ शकता। किंवा सॉक्स, आता सॉक्स तर आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपण प्रत्येकजणी वापरतोच। किंवा हे जसे फेस टॉवेल्स होते तर खूप भारी क्वालिटी होती याची, तर हे पण तुम्ही वाहनामध्ये देऊ शकता। तर भरपूर अशी व्हरायटीज ह्या नॅपकिन टॉवेल्समध्ये होती, तर तुम्ही त्याचाही एक विचार करू शकता। तर इथं हा 4 नॅपकिनचा सेट होता, क्वालिटी खूप सुंदर होती। असे सेट्स किंवा सिंगल्स पीसही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। इथं छान अशा प्लॅस्टिकमध्ये बास्केट्स होत्या, खूप सुंदर डिझाईन होती। वरती काही अशा वायरच्या पण होत्या पण त्या थोड्याशा अशा कॉस्टली होत्या। आणि नंतर आपले जे ब्रशेस किंवा टंग क्लीनर असतील तर हे पण खूप असं रिजनेबल प्राईजमध्ये होतं। तर त्याचाही तुम्ही वाण म्हणून ऑप्शन चूज करू शकता। किंवा अशा स्प्रे बॉटल्स वगैरे असतील तर त्याही खूप चांगल्या अशा डिझाईन्स वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये इथे अवेलेबल होत्या। किंवा हे जे असे टिश्यू पेपर्स असतील तर हे पण आपल्याला डेली यूजसाठी वापरायलाही चांगले होते। क्लिनिंगच्या गोष्टीमध्ये हे जे रोलर असतात म्हणजे सोफा क्लीन करण्यासाठी तर हे पण खूप रिजनेबल प्राईजमध्ये होते। तुम्ही स्वतःसाठी किंवा वाहनात पण देऊ शकता असं होतं। तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तर भरपूर होत्या की जे आपल्याला नेहमी लागतील। किंवा हे जे सेफ्टीचे बऱ्याचशा गोष्टी असतात, घरात लहान मुलं असतील तर त्याही तुम्ही वाहनात देऊ शकता। किंवा ह्या ज्या अशा बास्केट्स होत्या, यात छोट्या बास्केट होत्या की जे आपण वाण म्हणून देऊ शकतो, परंतु मोठ्या बास्केटची प्राईस थोडीशी हाय होती। जर आपल्याला घरी यूज करायच्या असल्या तर क्वालिटी याची बेस्ट होती। घरच्यासाठी तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता। आता इथं छोटेसे असे ऑर्गनायझर्स होते, म्हणजे 43 पासनं घेईल तशी प्राईज होती, 40 पासनं याची रेंज होती। आणि असे छोटे छोटे ऑर्गनायझर आपल्याला स्पून किंवा टूथब्रश वगैरे ठेवता येईल, बाथरूममध्ये ठेवता येईल कॉर्नरला वगैरे। तर हे पण आणि क्वालिटी खूप सुंदर अशी होती याची। त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवता येईल किंवा आपले जे किचनचं काउंटर असेल त्यावरती ठेवता येईल। तर असेही खूप सुंदर असे ऑर्गनायझर्स होते। आणि हे प्लॅस्टिकमधनं ट्रान्सपरंट असे चांगल्या क्वालिटीचे पण होते। काही अशा बास्केट्स होत्या की जे आपण फ्रीजवरती फ्रूट्स वगैरे ठेवायला यूज करू, तर ही पण मला एक खूप सुंदर अशी बास्केट वाटली। आणि फ्रीजवरती किंवा असं आपण काही छोटे छोटे आपले बरण्या वगैरे असतील ते ठेवायलाही आपण ती यूज करू शकतो। आता इथं काही असे हुक्स असतात जे आपले, तर ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये होते। किंवा असे क्लिप्स असतात
कपड्यांचे चिमटे असतात, तर ह्याचे पण सेट्स खूप सुंदर होते, क्वालिटी चांगली होती। तर या गोष्टी पण तुम्ही वाणामध्ये नक्कीच देऊ शकता की ज्या तुमच्या मैत्रिणींना आपल्या रोजच्या ह्याच्यात उपयोगी येतील। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये ज़रूर सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।